नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा कालचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून मला सांगायचं आहे। तर चला बघूया आपण उद्यासाठी म्हणजे मंडेसाठी काय ॲनालिसिस असणार आहे। तर फ्रायडेला बघा मार्केटने काय केलेलं आहे। फ्रायडेला मार्केट 23,200 ला ओपन झाला, बट सडनली मार्केट खाली आलं आहे 22,800। 22,800 हा मंडेसाठी खूप इम्पॉर्टंट असेल। 22,800 जर खालच्या साईडला क्लोज झाला तर मग अगेन आपल्याला 22,600 पर्यंत किंवा 620चा हा जो सपोर्ट आहे इथपर्यंत निफ्टी येताना दिसू शकतो, किंवा मग 22,800 इथून जर वरच्या साईडला ओपनिंग किंवा गॅप अप ओपनिंग झाले तर 23,000 जर इतर 23,000 जर वरच्या साईडला टिकून राहिला तर मग 23,200 आणि मग 23,400 किंवा 23,500 टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतात मंडेसाठी। आणि जर निफ्टी 22,800 खालच्या साईडला क्लोज झाली किंवा गॅपडाऊन ओपन जर झाला, 22,620चा पहिला सपोर्ट, नंतर 22,500 जो की खूप पूर्वी चालू आहे 22,500 हा तुटला तर मग निफ्टी डायरेक्ट मग 22,000 21,800 खाली ह्या लेवल्स आपल्याला साठी ओपन होत आहेत। तर बघूया बँक निफ्टी काय करू शकतो, कसं काय करू शकतो। तर बघा बँक निफ्टी पण मला वाटलं होतं वरच्या साईडला ब्रेक देईल, बट नाही वाटलं, तसं झालेलं नाही आहे। बघा तुम्ही 52,300 पासून 300ला म्हणजे ओपन झाला आणि तिथूनच मग 53,000चा मी स्ट्रॉंग सांगितलेला, इथून हा तुटणं मला जर कठीण वाटत होतं, बट खालच्या साईडला हा तुटलेला आहे। तरी पण मार्केट आता 52,364ला येऊन थांबलेलं आहे। तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, मंडेसाठी असणार आहे 52,220चा हा काय जो लो आहे फ्रायडेचा इंटरडे लो, तो जो खालच्या साईडला ब्रेक झाला तर 52,000चा एक फर्स्ट सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर मग 51,400 हा आपल्याला बघायला भेटू शकतो। आणि अप साईडला जर बघायला गेलं तर 52,700 हा खूप इम्पॉर्टंट आहे। 52,700 जर वरच्या साईडला ब्रेक झाला तर 53,000 आणि 53,000 नंतर मग 52,300 आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ह्याचा जर ब्रेकआउट जर झाला तर मागून 54,400 इथपर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना मंडेसाठी बघायला भेटू शकतो। तर कसं वाटलं माझं ॲनालिसिस नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कमेंट करायचं आहे। थँक्यू।